तर नक्की मी अधिकारी झालो असतो. पण तुम्ही नशीबवान आहात लक्षात ठेवा. खरं नशीबवान आहात, या संधीचा फायदा घ्या तुम्ही. तर त्या दीदीने सांगितलेलं 2:1 म्हणजेच याचं ऍक्च्युली उत्तर हे फक्त 2च आहे. तुम्ही म्हणाल सर हा 1 कुठे गेला, तर तो 1 कुठे गेला बघा की ज्या वेळेस अपूर्णांक असेल अंश आणि छेद, जर छेदाला 1 आलेला असेल तर तो कॅन्सल करायचा असतो, तो घेण्याची गरज नसते. म्हणजे उत्तर काय मिळालं, फक्त 2च. असं नका विचारू सर तो 1 कुठे गेला, आम्हाला तो 1 आणून दाखवा सर, असं नका विचारू. बघा मग तुम्हाला ही टेक्निक आली पाहिजे. अपूर्णांकांची बेरीज करताना सारखे छेद असतील तरच अंशांची बेरीज केली जाते. पण असा कोणी प्रश्न मला इथे केला नाही सर मग ते वेगळे वेगळे असतील तर काय करतात, असं कोणीच विचारत नाही. विचारलं पाहिजे, विचारा. कारण की कोणत्याही तुम्ही क्लास जॉईन केला असेल कुठेही, नाशिक वगैरे पुणे वगैरे कोणत्याही ठिकाणी, त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही विचारत चला. जर कोणी तुम्हाला मार्गदर्शन करत असेल, डोक्यात एखादी समस्या येत असेल तर विचारलं पाहिजे. सर हे कसं आलं, ते कसं आलं, असं विचारत चला, बरोबर तुम्ही शिकणार आहात. तर बघा या ठिकाणी यांचं उत्तर आपल्याला शोधायचंय. काय असेल बघा, अपूर्णांकामध्ये जर छेद सारखे नसतील तर सोपी गोष्ट आहे, तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार 3 आणि 5 गुणायचे. तुम्हाला माहिती 15 होते, 3 15. हे चिन्ह द्यायचं, प्लस वालं अधिक वालं. जर तिथे वजा असेल तर ते वजा द्या. आणि अजून आपण एकच साईड गुणलेली फक्त, दुसरी साईड गुणायची बाकी, याने याला गुणायचे. 4 1 4 म्हणून घ्या, बरोबर रेषा मारा. त्यानंतर आता राहिलेले छेद, त्या छेदांनी समोरासमोर गुणून घ्या. 4 पंचे 20 झाले बघा. म्हणजे आपलं उत्तर मिळालं. या ठिकाणी 19 वरच्यांची बेरीज 15 आणि 4 19 छेद 20 हे त्याचं उत्तर मिळालं. तुम्ही म्हणाल सर याच्यासारखं आम्हाला छेद करून दाखवा ना, ते तर छेद दिसत नाही, वाटत असेल ना तुम्हाला. सर इथे तर छेद तुम्ही डायरेक्टली 3 घेतलेला होता, 3 दिसतो इथे तर आम्हाला छेद दिसला नाही. तो छेद दिसणार पण नाही, कारण की तिरकस गुणाकार करून ते सोडवलेलं आहे ना. बरोबर आलं लक्षात. वजाबाकीचं सुद्धा असंच आहे बघा. ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा आला असेल त्यावेळेस सांगा बरं का मला, सर प्लीज थोडं बंद करा, लेक्चर खूप बोर झालं, आवर्जून सांगा, मला मी रागेल. तर या ठिकाणी बघा इथे सुद्धा तसंच करायचंय. छेद सारखे नाही, ते छेद सारखे करावे लागणार आहे. मग तिरकस गुणाकार करा. साईड एकच पकडा बरं, ध्येय एकच ठेवा, नाहीतर तुम्ही वेगवेगळे ध्येय ठेवणार. मला हे पण व्हायचं ते पण व्हायचं, हो एकच ध्येय ठेवा. आधी ही साईड घ्या फक्त गुणाकार करताना तिरकस. म्हणजे 30 झाले का, 6 पंचे 30. नंतर वजा चिन्ह द्यायचे, वजा असेल तर, आणि पुन्हा याचा तिरकस गुणाकार करा 6. त्यानंतर याने याला म्हणून घ्या 10 आणि 30 मधून 6 वजा करून घ्या. म्हणजे तुमचं 24 हे उत्तर मिळणार आहे. 24/10 बरोबर, 24/10. आता तुम्ही म्हणणार सर 24/10 आलेलं आहे, मग याला पण याच्यासारखं काही करावं लागणार होतं का? हो, जेव्हा कोणताही अपूर्णांक आलेला असेल त्याला नेहमी भाग द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही इथपर्यंत उत्तर काढलेलं असेल ठीक आहे, आणि ऑप्शन मध्ये त्याचं उत्तर हे असेल, तुम्ही कन्फ्युज होणार, अरे आपलं उत्तर हे आलेलं आहे, ऑप्शन मध्ये तर 2च दिसतोय. मग तुमच्याकडे ही बुद्धिमत्ता पाहिजे की तिथे नेमकं त्याला भाग देऊन हे उत्तर घेतलेलं असावं, म्हणून तुम्हाला भाग सुद्धा देता आला पाहिजे. कळालं? मग याला सुद्धा तुम्ही 2 ने भाग द्या, झालं उत्तर. पण तुमच्याकडे पाडे सुद्धा असले पाहिजे, पाडे सुद्धा तुमचे पाठ पाहिजे. मुलांना पाडे पाठ करून टाका. तुम्ही म्हणाल सर काय आमचं वय आहे का पाडे पाठ करायचं? अहो अधिकारी होणार आहात तुम्ही, अधिकारीकडे बुद्धिमत्ता पाहिजे, नाहीतर घरी आपली होते. आता हे साहेब बघा कॉन्स्टेबल होते, पण प्रत्येक पुस्तकांचं नाव त्यांनी सांगितलं. घाबरू नका, मी पळणार नाही, आणि पळलो इथे तुम्ही आहेतच. हा तर बघा कॉन्स्टेबल होते, त्यांनी पूर्ण पुस्तकांचा अभ्यास केला. नॉलेज असं असलं पाहिजे. पुस्तकच देतील तुम्हाला नॉलेज, तुमचा मोबाईल वगैरे नाही देणार. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचा, त्या पुस्तकांमध्ये रमा, आणि ह्या अकॅडमीचं तुम्ही नाव रोशन करा. तर बघा बेरीज आणि वजाबाकी अशा पद्धतीने करायची असते, काहीच नाही, दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणाल सर बघा इथे आता 2 5/10 घेतलेल्या बघा. तुम्ही म्हणाल सर ह्या बाजूला अंश आणि छेद आहे, तिकडे तर थोडं एक काहीतरी गायब झालेलं आहे, वाटतंय का तुम्हाला? सांग बरं.
काय गायब झालेलं आहे? काय नाही तिकडे, त्या बाजूच्या पार्टमध्ये तिकडच्या भागामध्ये काय घेतलेलं नाही. इकडे अंश आणि छेद दिसतोय, तिकडे दिसतंय का काही? अरुणा, आमच्या गावाची म्हणून नाव माहिती आहे. छेद दिसत नाही तिकडे. व्हेरी गुड, म्हणजे लक्षात मला तेच बघायचं होतं. बस का? तर बघा मुलांनो, या ठिकाणी छेद नाही, तो एक मानून घ्या. जिथे छेद नसेल तिथे एक मानून घ्या आणि दीर्घच गुणाकार करा फक्त, बस. काहीच नाही. असे कितीही तुम्हाला अपूर्णांक दिलेले असतील बघा, मी इथे पण मला एक सांगा, हे तुम्हाला दिसतंय का? हो, जरी त्रास वगैरे होत असेल तर मला तर वाटतं काहीच नाही. तुम्हाला उन्हात जरी 10 तास बसवलं तुम्ही कंटाळणार नाही, तेवढी पॉवर आपल्या लोकांमध्ये असते. तर बघा आता या ठिकाणी मी कोणताही या ठिकाणी कितीही छेद घेतले बघा इथे, पण सारखे छेद असतील तर फक्त वरच्यांची बेरीज करावी लागते. काय करावी लागते? वरच्यांची बेरीज करावी लागते. आणि छेद एकच घ्या, छेदाची कधीच बेरीज करू नका आणि वजाबाकी करू नका. संपलं? त्यानंतर पुढचा पॉइंट आहे गुणाकार कसा करायचा. बघा, अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा. कोणाला डाऊट? बेरीज वजाबाकी बद्दल काही डाऊट नाही ना? बघा, हक्काने सांगा, मी एकदम फ्रेंडली आहे. मी पहिलीपासून तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि पहिली संधी तुम्हाला कॉन्स्टेबलांना शिकवतोय. हो, पण मी एक डेअरिंग ठेवली, म्हटलं चला आपण आपल्या अधिकाऱ्यांना शिकून बघूया, म्हटलं काय होतं ते बघूया. तर बघा मुलांना, तर आता गुणाकार करताना याला कोणतीच टेक्निक वापरू नका, डोकं जास्त चालवू नका. याला फक्त समोरासमोर गुणा, फक्त अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा, संपला गुणाकार. तो बेरजेपेक्षा आणि वजा बाकीपेक्षाही सोपा आहे. कळालं? 4चा पाडा 4पर्यंत म्हणा, 16 आणि 2चा पाडा 13पर्यंत म्हणा, 6 झालं उत्तर. आणि याला भाग देऊन टाका. दोघं संख्या कोणाच्या पाड्यात आहेत? 2च्या. झालं. पुढे बघा, याला जर छेद दिसत नसेल, यालाही छेद नाही बघा, छेद 1 मानून घ्या आणि समोरासमोर गुणाकार करा. 3 दुने 6 आणि 5 एक 5. कळालं? जरा मूड ठेवा एकदम. तुम्हाला मी जेव्हा शिकत होतो ऍक्च्युली, तेव्हा माझं लक्ष, मी 10वी वगैरे शाळेत नाही गेलेलो बरं का, 15-20 दिवस गेलेलो असेल. घरचेच आडाणी होते, तर मला काय समजणार आहे शाळा काय असते. मला इंग्रजी पण वाचता येत नव्हतं, शाळेत पण डोकं चालत नव्हतं. 10वीला 12वीला मी इंग्रजीचा पहिला क्लास लावला. पहिला क्लास लावल्यानंतर एवढं मी डोक्यात ठेवलं, अरे हे इंग्रजी तरी काय, आपल्याला तर इंग्रजी आलं नाही. पण इतक्या तळमळीने मी शिकलो ना, संपूर्णच क्लास लावलेला होता. एकदम कॉन्सन्ट्रेशन समजून घेतलं, इंग्रजी पण वाचायला लागून गेलो त्याच कालावधीमध्ये. आणि कॉलेजमध्ये पण उत्तरं द्यायला लागून गेलो 2 महिन्यानंतर. कारण की माझ्यामध्ये एकच ताकद होती, मी हे जे काही शिकणार आहे, मी कोणतेही काम करत असतो तर ते तळमळीने करत असतो, कोणतंही तळमळीने. नाही तर तुम्ही लिस्ट काढा सर कोणकोणती कामं आहेत. हे बघा आता समजलं. तर मला नेहमी विद्यार्थ्यांना हसून शिकवायचं असतं, कारण की त्यांचा मूड फार महत्वाचा असतो आणि त्यांच्यापेक्षा माझा तर मूड अगदी फ्रेश ठेवावा लागतो. मी रात्री 11 वाजता घरी जातो. 10 गावांना डेली क्लास घेतो. आता इथून गेल्यानंतर सुद्धा 5 गावांना क्लासला जाणार आहे. सटाणा, अखतवाड, फोफीर, शिरपूर वडे आधी 5 गावांचे क्लासेस घेऊन आले. फक्त माझा आराम करण्याचा वेळ होता, तो तुमच्यासाठी खर्च करत आहे फक्त, कारण की तुम्ही. तर गुणाकार बघा समोरासमोर करायचा आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग भागाकाराचं काय हो? तो भागाकार गुणाकारासारखाच आहे, सोपा आहे तो. तो कसा असतो बघा, या ठिकाणी काय करायचंय, ही एक तुमच्याकडे ती डावी बाजू आहे बघा आणि ही उजवी बाजू आहे. समजलं? ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. जी उजवी बाजू असेल ना, फक्त त्या उजवी बाजूला काय करा, हे भागाकाराचं चिन्ह कॅन्सल करा, काढून टाका आणि गुणाकाराचं द्या. आणि ही जी उजवी बाजू आहे ती व्यस्त करा. व्यस्त करणे म्हणजे, व्यस्त म्हणजे 6 वरती जाईल आणि 2 खाली, याला व्यस्त करणं म्हणतात. जर तुम्ही गणिताचं एखादं बुक बघितलं तर तिथे तुम्हाला दिसणार आहे, अरे हे व्यस्त करणं. बरं झालं त्या अंकुश सरांनी सांगितलं, नाही तर इथेच डोकं लावावं लागलं असतं. गणित असं आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट आली नाही ना, तिथेच थांबावं लागतं. नॉलेज आहे आणि ते नॉलेज असं सहज असं जी मिळत नाही, जरूरच मिळवावं लागतं. तर बघा गुणाकार आताच केला ना तुम्ही, मग समोरासमोर गुणा झालं. 30 आणि किती 6 उत्तर आलं. आणि याला 2 आणि भाग देऊन टाका.
सोपं आहे की नाही? बघा अपूर्णांकांचं तुम्हाला असंच मिळणार आहे. इथून शून्यातून सुरुवात करा आजपासून. हे तुम्हाला येईल, हे 100% येईल तुम्हाला. बेरीज करताना छेद सारखे लागतात, सारखे नसतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, गुणाकार करून घ्या. गुणाकार करताना समोरासमोर गुणा. भागाकार करायचा असेल तर त्याचं व्यस्त करा. कोणती बाजू व्यस्त करायची ती फक्त डोक्यात ठेवा, नाहीतर तुम्ही इकडची बाजू व्यस्त करणार आहात, इकडचीच बाजू व्यस्त करा. आणि जर काही छेद नसेल तर एक मानून घ्या, संपलं. तिथे संपलं म्हणजे अजून नाही गेलो, जायचं नाही, मला खूप शिकवायचं. हो. त्यानंतर चिन्हांबाबतीचं बघा. आता चिन्ह सुद्धा महत्वाचे. तुम्हाला वाटतं सर तुमचं गणित लय भारी हो, ते 2011 मध्ये शिकायला सुरुवात केली, त्याच्यामुळे ते भारी आहे. कारण की मी बीएडचा एक गणिताचा विषय नापास झालेलो होतो नागपूरला. मला वाटलं मी नापास झालो. गणिताचा विषय माझा इंग्रजी विषय कमी. ऍक्च्युअली मी इंग्रजी शिकवतो, पण गणित सुद्धा 12वी पर्यंत शिकवायचो. तर नापास झालो मी त्या 2011 मध्ये. जिद्द ठेवली, अरे गणित मला नाही आलं ना, त्याचा बेत पाहतो थांबा. तेव्हापासून मी गणित शिकवायला सुरुवात केली. मी कोणताही विषय शिकवणार ना, तो चांगला शिकवणार आहे. तुम्ही कोणताही विषय शिका, तो चांगला शिका. बघा आता या ठिकाणी चिन्ह कशी असतात. चिन्ह तुम्हाला 4 प्रकारची माहिती आहे. बेरीज असेल, वजाबाकीचं असेल, गुणाकाराचं असेल, भागाकाराचं असेल. 5वं चिन्ह वगैरे नाही बरं का. तुम्ही म्हणाल सर अजून एखादं चिन्ह आहे का? बघा मग आता या ठिकाणी प्लस मायनस, मला माहिती आहे ते इंग्लिश मधून नाही कळणार, ते अधिक वजा वगैरे, गुणाकार भागाकार, एवढंच लक्षात ठेवायचं. मग इथे बघा हे चिन्ह तर तुम्हाला माहिती जो सर बघितलेले आहे ते चिन्ह. मग आता त्या चिन्हांचे नियम बघा. ज्यांना चिन्हांचे नियम आले, ज्यांना अपूर्णांक आले, त्यांना तुम्ही कोणतेही काही पण बघा. आता मी शिकवल्यानंतर तळमळीने घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही युट्यूबवर बघा, तुम्हाला ते उदाहरण लगेच समजत जातील, नक्की समजत जातील. मग इथे चिन्ह बघा. आता हे दोघं सारखे सारखे चिन्ह दिसत आहेत बघा, सारखे सारखे. मी कोणतीही एक संख्या लिहिली सुरुवातीला, त्या संख्येला धन हे चिन्ह असतंच, अधिक हे चिन्ह असतंच. तुम्ही म्हणणार सर दिसत नाही, पण ते आपल्याला बघण्याची दृष्टी पाहिजे. मी दिलेलं नाही पण आहे. कोणतं चिन्ह मानलेलं असतं? धन मानलेलं असतं, अधिक असतं. समजलं? त्यानंतर 2 लिहिला, या दोघांची बेरीजच होईल, कारण की सारखे सारखे चिन्ह असतील तर बेरीजच होईल. खाली कोणतं चिन्ह घेतलेलं आहे? वजा वजाचं चिन्ह घेतलेलं आहे, त्यांची सुद्धा बेरीज होईल. त्यांची सुद्धा काय करावी लागेल? बेरीजच करावी लागेल. मग तुम्ही म्हणाल सर मग तिथे वजाबाकीचं नाही, वजाबाकी नाही करावी लागेल, तिथे बेरीज करावी लागते. मी इथे बघा ऋण 3 ऋण 4 घेतलेला असेल तर ऋण 7 होईल. लक्षात ठेवा, गणिताचा नियम आहे, मी तयार केलेला. कळालं? वजा वजा सारखे सारखे चिन्ह असतील तर नेहमी बेरीज करायची असते, आणि वेगवेगळे चिन्ह असतील तर नेहमी वजाबाकी करायची असते. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या चिन्हांना नेहमी वजाबाकी करा, सारख्या सारख्या चिन्हांना. अर्जुनाला किंवा एकलव्याला त्या पक्षाचा डोळाच दिसत होता, बाकीचं काही दिसत नव्हतं. तुम्हाला पण सगळं काही दिसतंय, येणारे जाणारे दिसताय, पण इथे जो नियम भरलेला आहे, ज्याच्याकडे तो काहीच दिसत नाही तुम्हाला. पण हे तुमच्यामध्ये कोणी एकलव्य आहेतच, अर्जुन आहेतच, त्यांना पक्षाचा डोळाच दिसतो. बाकीचे टक्कमक इकडे तिकडे पाहतात. ठीक आहे, मला माहिती तुम्हाला भुका लागल्या असतील, बोर झालेला असणार आहे, एवढ्या दुरून तुम्ही आलेला आहे. आई वडिलांचं स्वप्न आहे, घरच्यांना खूप चांगलं वाटलं असेल, अरे बापरे ट्रेनिंगसाठी चाललेला आहे, हा अधिकारी होऊनच येईल, कॉन्स्टेबल होऊनच येईल असं वाटतं, घरच्यांना खूप वाटतं. आणि ते स्वप्न नक्की तुम्ही पूर्ण करा, आणि केलंच पाहिजे. घरच्यांची आवड, तुम्ही जर नोकरी लागला पूर्ण कुटुंब सुखी होतं, पूर्ण कुटुंब, आणि आपली इमेज वाढत असते समाजामध्ये, इतर ठिकाणी. साहेब पहा ना कसं मार्गदर्शन भरभरून करून गेले. तुम्ही पण अधिकारी झाला तर तुम्ही सुद्धा मार्गदर्शन करायला याल, आणि मला सुद्धा आनंद होईल की अरे बाबा माझ्या मार्गदर्शनाने किंवा या अकॅडमीच्या याच्याने तुम्ही खूपच चांगल्या पदावर गेलेला आहात. तर बघा मुलांना, बेरीज करताना काय करावं लागतं? चिन्ह सारखे सारखे असावे लागतात, आणि वजाबाकी करताना वेगवेगळे चिन्ह असावे लागतात. बघा आता वजाबाकी करताना बघा वजा 8 आणि अधिक 2 घेतलेला आहे बघा, समजलं? या ठिकाणी या दोघांमध्ये दोघं चिन्ह बघा, वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करावे लागणार? इथे वजाबाकी. मग वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत चला नेहमी. 8 मधून 2 गेले 6. अरुणा फक्त 7 उत्तर आलं का? मग आता तरी काय राहिले नाही, 6 येईल उत्तर 6 येईल. 8 मधून 2 गेले 6 आले, पण त्याचं एक काहीतरी बाकी आहे.
ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. मायनस. यस, ऍब्सोल्युटली राईट. बघा मायनस एक. मुली नक्कीच अधिकारी होतील बरं का, आणि आपल्याला अशी वेळ तर नाही येऊ शकणार ना धुणे भांड्याची, आहे ना, ते सांगताच येत नाही. तर बघा या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि बेरीज केल्यानंतर तेच चिन्ह द्यायचं. कळालं? चिन्ह समजले? याच्यात काही डाऊट, चिन्हांबाबतीत काही डाऊट असेल तर विचारा बिनधास्त या, इकडे माझ्या जवळ या. बोलता येत नसेल तरी चालेल, असं काहीतरी लिहून दाखवा, मी सांगेल, मी समजून घेईन, पण घाबरू नका. बरोबर आहे ना? अहो, विद्यार्थ्यांच्या भावना समजून शिकवणारा शिक्षक आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे भरपूर वेळ पाहिजे होता, मी फक्त तुमच्याकडे 1.5-2 तास थांबणार आहे. भरपूर वेळ असला पाहिजे होता. काल पण आलो होतो, पण काल पण तुमचं ग्राउंडची प्रॅक्टिस वगैरे होती. कालचं 2 तास अजून लेक्चर झालं पाहिजे होतं. आज पुन्हा अजून कॉन्फिडन्स आला पाहिजे आला असता तुम्हाला. पण योगा आहे, आता मी पण काय करू, बघू आता पुढे. तर बघा वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करायचं, तर वजाबाकी करायची. सारखे सारखे चिन्ह असतील तर बेरीज करायची. आता -3 आणि -1 असेल तर डेफिनेटली त्याचं उत्तर -4च येईल. -4च येईल. कळालं? मी जर समजा इथे +1 केलेला असेल तर याची वजाबाकीच होईल, म्हणजेच उत्तर काय येणार आहे? -2 येणार आहे. मिस्टेक होत असते. कळालं? वजाबाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. मोठी संख्या ही 3 आहे, तिचं चिन्ह वजा आहे. आता पुढे बघा, चिन्ह हे झाले आपले बेरीज वजाबाकी करण्यासाठी. आता गुणाकारामध्ये काय करायचं असतं? गुणाकारामध्ये आता काही एखादा आपण प्रकार वगैरे घेऊया, लसावी मसावी कसा काढायचा. आता सगळ्या काही गोष्टी बेसिकवर डिपेंड आहेत. बेसिक जर तुम्हाला येत असेल तर सर समजेल. हे माझं लेक्चर तुम्हाला समजते सगळ्यांना? नका हरभऱ्याच्या झाडावर. काही तर डायरेक्टली भूक लागलेली असताना सुद्धा आवाज होताय. तर आता पुढे गुणाकाराचे नियम घेऊया. बघा, हे सारखे सारखे चिन्ह आहेत, हे पण सारखे सारखे चिन्ह आहेत, हे वेगवेगळे चिन्ह आहेत, हे वेगवेगळे चिन्ह आहेत. गुणाकार करायचे. गुणाकार करताना डायरेक्ट गुणाकार करून टाका, काहीच बघू नका. आणि चिन्ह देताना फक्त हे चिन्ह त्यांना द्यावे लागते फक्त गुणाकारांबाबतीत. आता -3 -5 असेल तर -8 उत्तर येईल. इथे काही तुम्ही गुणाकार करणार आहात का? नाही, नियम आहे बेरजेचा. पण मी जर गुणाकाराचं चिन्ह जर इथे दिलं तर तुम्हाला नेहमी गुणाकारच करावा लागेल. इथे गुणाकाराचं चिन्ह दिसतंय ना, तर या ठिकाणी 5 त्रिक 15 बरोबर. आता हे वजा चिन्ह आहे ते काय होणार आहे? वजा चिन्ह बघा अधिक होतं बघा, म्हणजे पण आपण अधिक धन चिन्ह देत नाही. कळालं? समजा -2 गुणिले 3 असेल बघा, गुणाकाराचं चिन्ह दिसतंय. सरळ इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे? गुणाकार करावा लागणार आहे. केला गुणाकार 6. तर बघा 1 वजा 2ला वजा चिन्ह आहे तर 3ला कोणतं अधिक आहे बघा, वजा आणि अधिक, मग उत्तराला कोणतं चिन्ह येईल? वजा येईल. समजलं? एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की गुणाकारामध्ये सारख्या सारख्या चिन्ह असतील तेव्हा कोणतं चिन्ह द्यायचं असतं? अधिक. आणि वेगवेगळे चिन्ह असतील तर त्यांना कोणतं चिन्ह द्यायचं असतं? वजा चिन्ह द्यायचं असतं. कळालं? त्यानंतर हे झालं, हे चिन्ह फार महत्वाचे. तुम्हाला अपूर्णांक शिकवले, त्यानंतर तुम्हाला चिन्हांबद्दल मार्गदर्शन केलं. तुम्ही म्हणाल सर भागाकारासाठी काय करणार आहात? भागाकारामध्ये जर चिन्ह जर आले असतील तर काय करणार आहात? भागाकारासाठी तेच नियम आहेत, जे गुणाकाराला नियम आहेत तेच भागाकाराला नियम आहेत. कळालं? 2 गुणिले इथे वजा 10. याचं काय उत्तर येणार आहे मला सांगा? काय उत्तर येणार आहे? बरोबर आहे. किती? मी तुम्हाला आजच सांगतो, तुमचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन तेव्हा शपथ होती. एवढं डोकं चालवणं सोपं नाही. मला तर तुमच्यात खूप गट आहे. अधिकारी बनून आल्यानंतर आपले जे संस्था आहे, सगळे संस्थाचे सहकारी आहेत, त्यांना भेटावंच का नक्की. बिचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून तुमच्यासाठी एवढं योगदान केलेलं आहे, ते विसरू नका.
तर बघा, तर याचं उत्तर काय आलं वजाबाकी सांगा. आता आपण दशांश चिन्हाकडे जाऊया. तो पण एक सोपा नियम आहे, सोपा. नंतर आपण एखादं दुसरं आपण चॅप्टर वगैरे घेऊया, त्याच्यानुसार तुम्हाला समजेल. बघा दशांश चिन्हांची तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर काय करायचं? काय नाही, अवघड काहीच नाही त्याच्यात. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे? 2.3 प्लस 3.4 असं इंग्लिशमध्ये वाचलं. तर यांची बेरीज करताना तुम्हाला फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवावं लागेल. फक्त बेरीज आणि वजाबाकीला दोघांना सारखेच नियम आहेत. बेरीज आणि वजाबाकी करायची असेल दशांश चिन्हांची, पोलीस भरतीच्या याच्यात असो, PSIच्या याच्यात असो, किंवा कोणत्याही ठिकाणी गणित सारखं बसणारे हेच येणारे बेसिक असलं ना, तर तरी चांगली येणार आहे पुढची पुस्तकं वाचायला, अभ्यास करायला. तर बघा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवलं, नंतर हा 3 तिकडे आणि हा 4 इकडे. बघा 7 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि 5, हे त्याचं उत्तर आलं. समजलं? वजाबाकी पण अशीच आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं. ठीक आहे. तुम्हाला मी कंटाळा वगैरे नाही आला ना? चांगलं वाटतं कशी काय? छान. मग तुमची जेवढी पॉवर असेल ना, तेवढी एनर्जी माझ्याकडे पण येऊन जाईल. तुम्ही फक्त चांगलं बसा, व्यवस्थित समजून घ्या फक्त आणि विचारच चला. कुणाला पाणी लागत असेल सांगा. पाणी नाही आणि ज्यांना उन्हाचा काही त्रास वगैरे होत असेल, चक्कर वगैरे, परत बसून घ्या. म्हणजे तुम्हाला नाही सांगा आपण कुठे तर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं. बेरीज समजली आणि वजाबाकी सुद्धा तशीच आहे. पण मला सांगा, बेरीज वजाबाकी येते ना? काही एकदम सोपी असते. येत नसेल तर आज पाठवून द्यायची नाही. थोडं जे काही डाऊट्स असतात ते शिकत राहायचे. तुम्हाला वाटत असेल काही बी आयडिया शिकायला म्हटल्यानंतर मोठ्या व्यक्तींकडून नाही, लहान व्यक्तींकडून पण शिकायचं. वजाबाकी सुद्धा तशीच आहे. बघा, ही वजाबाकी करताना काय करावं लागेल? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवावं लागेल. हा 3 इकडे जाईल, 1 इकडे जाईल आणि गुणा म्हणून एकच दशांश चिन्हाखाली, आणि इथे 7 3 केले 4. जर समजा 5.2 मायनस 3 आलेला असेल, त्या बाजूला दशांश चिन्ह दिसत आहे, ह्या बाजूला दशांश चिन्ह नाही, मग करायचं नाही सांगायचं. काय करायचं? दशांश चिन्ह ठेवायचं. ठेवलं, त्या 3ला दशांश चिन्ह लिहिला. ज्याला दशांश चिन्ह नसणारा ती संख्या त्याच्या पुढे दशांश चिन्ह म्हणायचं आणि त्याच्या पुढे 0 ठेवायचं. 3.0 असंही म्हटलं तरी चालेल. मग 3.0 आहे ना, मग 3 इकडे घ्यावं लागेल आणि 0 इकडे घ्यावं लागेल. जिकडे काही नसेल ना, तिकडे तुम्हाला काय दशांश चिन्ह ठेवावं लागेल आणि त्याच्या पुढे दशांश चिन्ह पुढे 0 घ्यावं लागेल. कारण की 0 घेतला नाही तर तुम्ही हा 3 कदाचित तिकडे सुद्धा सरकवू शकता. म्हणून 3.0 आणि वजाबाकी. समजलं? मी ह्या बाजूला घेतलेला असेल बघा 5, इथे वजा 1/2 घेतलेला असेल, त्या बाजूला घेतलेलं, त्या बाजूला दशांश चिन्ह आहे का? मग ते कसं लिहावं लागेल? नाही 5.0 काही 5.0 हे असंच लिहावं लागेल. त्या नंबरच्या नंतर पॉईंट ठेवा, दशांश चिन्ह ठेवा आणि 0 घ्या. नक्कीच तुम्ही 0 घ्या. नोकरी लागल्यानंतर हिरोच होतो ना माणूस. तर बघा, या ठिकाणी हा 1.0 असं असेल तर काय करायचं? तुम्ही मला सर 0तून 2 माहिती, तुम्हाला या बेसिक गोष्टी सगळ्या काही माहितीच आहे. तर इकडून 1 उसना घ्यायचा, वरती लहान संख्या असेल तर उसना वगैरे घ्या आणि या ठिकाणी 6मधून 2 वजा, त्यानंतर इकडे 8 इकडे 4, त्या वजाबाकी बेरीज वगैरे सोप्या गोष्टी. बघा, दशांश चिन्हांची बेरीज वजाबाकी समजली? कितीही
काही घाबरू नका, तिकडचा जो पार्ट असेल, तिकडची जी संख्या असेल ती आधी लिहा. दशांश चिन्हामध्ये असेल तर ती काय नसेल तर बघा, मी लगेच पुढची ती संख्या लिहिल्यानंतर पॉईंट ठेवत असतो, दशांश चिन्ह ठेवत असतो आणि मग इकडे जे असेल ते लिहित असतो बघा. म्हणजे आणि इकडे काही 2, जिथे काही नसेल तिथे 0 ठेवा आणि बेरीज करून टाका. बेरीज वजाबाकी समजली? कॉन्फिडन्स आला का तुम्हाला? आत्मविश्वास आला? पुढे बघा, आता गुणाकार बघा. गुणाकारासाठी काय करायचं? गुणाकाराची बेरीज आणि वजाबाकी, दशांश चिन्हांची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर कोणता नियम सांगितला मी? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं, बेरजेत आणि वजाबाकी. समजलं तुम्हाला? गुणाकार करताना 2 नियम आहेत. सर हे नियम चालणारच आहेत का? हो, नियम हे सोडून दिले आपलं काम. तर गुणाकार करताना बघा 2 नियम कोणकोणते आहेत? इथे पॉईंट सरळ इथे गुणाकार करावा लागेल आणि दशांश चिन्ह जशी तुम्ही स्टेप घेतली बघा, बेरीज आणि वजाबाकीमध्ये दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, तसं तुम्ही काय करणार आहात? तिथे गुणाकारामध्ये दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं नाही, कदापि ठेवू नका, त्याचा विचारच करू नका, सरळ गुणाकार करा. दशांश चिन्हांची बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवा, पण गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार नका करू. आधी आपल्या पद्धतीचा गुणाकार करून घ्या, जो आपण 3री 4थीला 2रीला करत असतो तो गुणाकार करून घ्या. गुणाकार जो येत असेल, समजा काहीतरी गुणाकार आलेला आहे, एवढा गुणाकार करायला वेळ नाही, मला पण वेळ नाही, तुम्हाला पण वेळ नाही, गुणाकार तर तुम्हाला जर कोणी गुणाकार विचारला असेल तर थांबा, आमच्या सरांनी सांगितलं पण काही संख्या XYZ काहीतरी उत्तर आलेलं आहे असं समजून घ्या बरं का. आणि दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत बघा, इकडे दशांश चिन्हानंतर 1 संख्या आहे, या बाजूला पण दशांश चिन्हानंतर 1 संख्या आहे. या दोघं संख्या मिळून 2 संख्या झाल्या ना, इकडची 1 आणि इकडची 1, आणि 1 2 झाल्यानंतर इकडून तिकडे 2 घरानंतर पॉईंट ठेवायचा आहे. 1 2 बघा, हे त्याचा उत्तर येणार. पॉईंट हा बाण दाखवलेला इकडून तिकडे पॉईंट ठेवा. इथे मी 3 पॉईंट असं काहीतरी असेल, इथे 2 असेल, सरळ यांचा जो गुणाकार येत असेल, काहीतरी संख्या येत असेल समजा, असं उत्तर असेल. तुम्ही काय करणार आहात? इथे गुणाकार केल्यानंतर इथे हे 3 घरं आणि इकडचं पॉईंट व इकडचं 1 घर, किती घरं झाले टोटल? 4. मग 4 घरानंतर पॉईंट इथून पकडायचं, 1 2 3 4 इथे. समजलं? तिकडे पॉईंट आहे. ही झाली गुणाकाराची दशांश चिन्हाची पहिली पद्धत. समजलं? आता 2री पद्धत बघा. तुम्ही म्हणाल सर ते अवघडच असेल काय? सगळं सोपं आहे, सगळं सोपं आहे. 2011 पासून अभ्यासाला लागलेलं विचार करा. माझं स्वप्न होतं इंग्रजीसोबत मला गणित पण शिकावं असं माझं स्वप्न होतं. तुम्ही म्हणाल सर एवढा कालावधी लागला का 2011 पर्यंत, आमचं काय होईल असं तुम्हाला वाटत असेल? नाही, मला गणितच पाहिजे होतं, बेरीज वजाबाकी टाकायचं, पण मी शिकत होतो, त्याच्याबरोबर विज्ञान पण अभ्यास करतो आणि मी 12वीचं 11वी 12वीचे गणित शिकून गेलो. मी 10वी ते 5वीच्या आतलं गणित शिकायला मला एवढा वेळ लागत होता. मला कदाचित तुम्ही सांगणार होतं सर एवढा वेळ, कदाचित माझं ते डोकं चालत नसेल कदाचित, पण मी शिकवत असताना जेवढा मला कालावधी लागलेला आहे तेवढ्या काहीतरी तासात मी शिकवत असतो, काहीतरी तासामध्ये ते शिकवून देत असतो. ही माझी कला आहे लक्षात ठेवा. मला जरी कोणत्याही गोष्टी शिकायला कालावधी लागला असेल पण मी शिकवायला 20 मिनिटात शिकवतो. मग 11वी 12वीचं गणित मी फक्त 6 महिन्यामध्ये शिकलो. किती? 6 महिन्यामध्ये. इकडे एवढी मेहनत घेतली तर मग इकडे कमीच वेळ लागणार आहे ना. समजलं? मेहनत घ्या, बरोबर सक्सेसफुल. तर आता 2रा नियम बघा. गुणिले जर दशांश चिन्हांच्या गुणाकारामध्ये जर गुणिले 10 आलेला असेल, 10च्या पटीतल्या संख्या असतील, 10 100 असेल, 1000 असेल, एकावर जेवढे असतील तेवढे, फक्त एकावरच सांगतोय, 2वर नाही, 3वर नाही, फक्त 1 अंक त्याच्यावर जेवढे शून्य असतील जर असं आलेलं असेल तर नक्की तुम्ही आता याला कन्फ्यूज व्हाल, पण तुमचं कन्फ्युजन दूर करतो बघा. असं असेल ना तर शून्य जेवढे असतील ना त्या शून्यांकडे तू पॉईंट सरकवत चला. फक्त 1 शून्य आहे ना इथे, कदाचित तुम्हाला हे पण दिसत असेल सर भरपूर शून्य दिसत आहेत.
10 असेल गुणिले 100 असेल 1000 असेल. कळालं? तर या ठिकाणी एक गुणाकार करत नका बसू. इथे तुम्ही गुणाकार करणार आहात, इथे गुणाकार करावाच लागेल. जर गुणिले जर 10, 100, 1000 वगैरे असं जर असणार आहे तर तिथे गुणाकार करण्याची गरज येत नाही. तिथे टेक्निक लागतं फक्त. गुणाकार केला नाही बघा, मी ती संख्या लिहिली बघा आणि एक पॉईंट इकडे सरकेल फक्त. म्हणजे हा पॉईंट कुठे येईल? इथे येईल. काही नाही, त्याला गुणाकार करण्याची काही गरज नाही. मी अजून लिहिलं 5 पॉईंट असं काहीतरी लिहिलं समथिंग. आता मी इथे 100 घेतलेला बघा गुणिले. इथेही गुणाकार करू नका, सरळ ती संख्या लिहा. आणि जर समजा हा 100 तिकडे असेल आणि जर उदाहरण जर तुम्हाला आलेला असेल तुम्ही विचार करा, अरे सरांनी तर त्या बाजूला घेतलेला होता, ह्या बाजूला काय करायचं? कन्फ्युज होऊ नका, सारखंच असतो. गुणाकारामध्ये 2 गुणिले 3 घेतला काय आणि 3 गुणिले 2 घेतला काय, सारखंच उत्तर येईल. बरोबर? मग बघा इथे ही संख्या जशीच्या तशी लिहायची. 2 शून्य आहेत, हा पॉईंट दशांश चिन्ह 2 घर आहेत त्या शून्याकडे सरकवा. शून्याकडे त्याचं अट्रॅक्शन पाहिजे. बरोबर आहे की नाही? बघा मग आता हा हे दशांश चिन्ह इथे इतके नाही. समजलं? गुणाकाराचे 2 नियम समजले का? पहिला नियम होता जर गुणिले 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 असे जर आले नसतील गुणाकार करा आणि दशांश चिन्ह त्या बाजूला सरकवा. कोणत्या बाजूला? डाव्या बाजूकडे सरकवा. आणि जर गुणिले 10, 100, 1000 आलेला असेल तर त्या शून्याकडे सरकवा. मग तुम्ही 2 नियम नाही लक्षात ठेवायचे, एकच नियम लक्षात ठेवायचा आहे, हा शून्यवाला लक्षात ठेवा. मग शून्यवाला जर इकडे सरकत असेल तर ते वेगळ्यावाला कुठे सरकेल? तिकडे सरकवायचं. म्हणजे 2 नियम जर लक्षात ठेवले अजून कन्फ्युज, अर्ध्या रस्त्यात अजून आठवण, अरे बाबा काय राहून गेलं तिथे, असं व्हायला नको. कळालं? पुढचा नियम बघा. आता गुणाकाराबाबतीत काही प्रॉब्लेम नाही. जर असं आलेलं असेल, किती शून्य आहे तिकडे? 3. आणि दशांश, आता दशांश चिन्ह किती घरं सरकणार आहे इकडे? किती? जेवढे शून्य तेवढे घरं सरकणार आहेत ना, 3 घरं सरकणार आहेत ना. मग तिथे तर 2च घर आहेत. मग आता 1 घर कमी पडतंय. त्या 1 घरासाठी नक्की तुम्ही 0 ठेवा. समजलं? जिथे घरं कमी पडत असतील, मी काही बांधून बिंदून नाही देणार, तुम्ही नका विचार करू. घरं कमी पडत असतात म्हणजे त्या गणिताच्या भाषेमध्ये बोलतोय, तिथे तुम्ही 0 ठेवा. कळालं? तर बघा मुलांना शेवटी 0 पॉईंट ठेवण्याची काही गरज आहे. ठेवला तरी काही फरक पडत नाही, ठेवला तरी काही फरक पडत नाही, नका ठेवू. समजलं? आता आपण भागाकार एक दशांश चिन्हाचा भागाकार बघा. कंटाळा आला नाही? मी विद्यार्थ्यांचा विचार करत असतो, बरं का बोर झालेलं असतं. माझं लेक्चर कधी तसं नसतं की जेवढी तुमची एनर्जी आहे आज शिकण्याची ताकद आहे तुमच्यात, नक्कीच तुम्हाला समजते असं मला वाटते. कारण की तुमचे चेहरे महत्वाचे, तुमचे चेहरे मला असे दिसत आहेत की टवटवीत चेहरे दिसत आहेत. झालेले विद्यार्थ्या संदर्भात मला 2007 पासून शिकवण्याची सवय. तर बघा आता भागाकारामध्ये काय करायचं बघा. भागाकाराचे पण तसेच 2 नियम आहेत. गुणाकाराचे दशांश चिन्हाचे होते, तसेच भागाकाराचे पण 2 आहेत. समजलं? आता भागाकाराचे 2 नियम आहेत. तर पहिला नियम सांगतो बघा, हा वाला नियम सांगतो. आता जर भागिले हा वरचा अंश आणि छेद, आपण इथूनच सुरुवात केली बघा. अंश आणि छेदाची आपण बेरीज, म्हणजे छेद सारखे असतील तर बेरीज वरच्यांची अंशांची केलेली आहे. अंश आणि छेद, मग छेद जर इथे 10 असेल बरोबर, तर तो भागिले असेल लक्षात ठेवा. तर त्याला काय करायचे? डावीकडे सरकवा. ते पण भागाकार करण्याची काही गरज आहे. जर भागिले छेद मधून 10, 100, 1000 जर असेल इथे भागाकार करत बसू नका, तुमचा वेळ वाया घालवू नका. काय करायचं? ही संख्या लिहायची. इथे आपण गुणाकार करताना आपण गुणाकार केलेला आहे. गुणिले जर 100, 1000 वगैरे काही असेल तर गुणाकार केलाय का? तीच संख्या लिहायची. आणि जर 10 गुणिले 10, 100, 1000 नसेल तर आपण डेफिनेटली काय करत असतो? गुणाकारच करत असतो बघा. मग इथे पण तसं भागाकार करू नका. 1 शून्य दिसतोय, 1 घर पॉईंट तिकडे सरकवा, त्या बाजूला इकडे सरकवा. मग तुम्हाला हे पॉईंट सरकवण्याची आयडिया पाहिजे बरं का.
नाही तर त्याला तिकडे सगळ्यात चुका करू. सरांनी सांगितले होते, एक इकडे सांगेल एक तिकडे सांगेल. फक्त काही ट्रिक लक्षात ठेवा. जर भागाकारामध्ये गुणाकारामध्ये एक कोणतं तरी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता बघा इथे हा पॉईंट, इथे भागाकार करण्याची गरज नाही. मी डायरेक्टली 24 दिला. किती घर पॉईंट सरकणार आहे? 2 ना. जेवढे शून्य असतील खाली तेवढे 2 घर पॉईंट सरकणार. तुम्ही म्हणाल सर इकडे 200 आला तर काय करायचं? 200 ला नाही. ही स्कीम 200 ला नाही, एसटी कॅटेगरीलाच आहे फक्त ही स्कीम. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आता चालेल. मग इथे बघा 2 शून्य आहेत. 2 घरानंतर पॉईंट इकडे सरकतो. समजलं? 2 घरानंतर पॉईंट आणि पॉईंट नंतर मी शून्य दिला. शून्य ठेवावाच लागतो तिकडे. जर काही योग्य वाटणार नाही ना, म्हणून तिकडे वर तिकडे शून्य ठेवा. कळालं? आता भागाकाराचा एक शेवटचा नियम राहिलेला आहे. बघा दशांश चिन्हांचं तुम्हाला शिकवलं, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी भागाकार शिकवलं. त्यानंतर अजून राहिलेलं जे आहे ते आपण पुढे बघूया. पुढचा भागाकाराचा नियम बघा. आता 1.2 डिवाइड बाय 2.4. आता इथे भागिले 100, 10, 100, 1000 आलेला आहे का इकडे? नाही. याला वेगळा नियम आहे. हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळेच नियम महत्त्वाचे आहेत. मी जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्याने नक्कीच तुम्हाला अभ्यास करायला चांगलं वाटेल. आणि जे जे वाटत असेल तुम्हाला इथे बसलेल्या सगळ्यांना, सर माझं तो नियम जरा घ्या बरं, मला ते समजलं नाही तरी सांगायचं आहे. पॉईंट क्लिअर करा. शंका जर असली, डाऊट जर असला तो लगेच विचारा. नक्की तो इथे सॉल्व्ह होईल. इथे बघा हे दशांश चिन्हानंतर याला काय करायचं असतं बघा. दशांश चिन्हानंतर 2 आहे, दशांश चिन्हानंतर 4 आहे. दोघं ठिकाणी एक एकच संख्या आहे बघा. आहे एक एक संख्या. वरती किती संख्या आहे दशांश चिन्हानंतर? 2. खाली किती? एकच. सारखे आहेत का ते? बॅलन्स आहेत का? नाही ना. आता सारखे आहेत का? दशांश चिन्ह काढा ना, कशाला टेन्शन घेतो. समजलं? आणि भाग बारीक झालं सगळं सोपं आहे. आमचे सर सुद्धा घरी शिकून येत आहेत. ते इंग्रजीचे सर आहेत. माझ्या सहवासात राहतात, शिकवतीलच राहतील. 10वी असो किंवा 12वी असो शिकवतातच. खूपच त्यांची टीचिंग चांगली आहे. बघा या ठिकाणी इथे जर समजा एक घर मी दशांशानंतर 2 घरं आणि खाली एकच घर. मग आता करायचं काय? काही नाही. सारखे घरं करून घ्या. काय करायचंय? सारखे. इथे 0 देऊन ठेवा. दशांशानंतर वरती 2 आणि खाली 2. सारखे घरं झाले का? खाली 1 शून्य ठेवलेला आहे. सारखे करण्यासाठी मला 1 शून्य ठेवावं लागलं. आता डायरेक्ट दशांश चिन्ह का रिमूव्ह करा, कॅन्सल करा आणि डायरेक्ट याला भाग द्या. अंश आणि छेद याला नेहमी भाग दिला जातो. मग तुम्ही 2 आणि द्या, 3 आणि द्या. जात असेल भाग तर द्या. जर भाग जात नसेल तर जसंच्या तसं ठेवा. 6 छेद समजा 10 असेल, याला 2 ने भाग जातोय ना. 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 2 ने भाग केला म्हणून भाग केला. जर समजा इथे 7 असेल, इथे 5 असेल, 2 ने नाही जाणार ना भाग केला, 3 ने जाणार नाही. भाग देणं म्हणजे काय? अंश आणि छेदाला, दोघं अंशाला आणि छेदाला एका संख्येने भाग केला पाहिजे. तुम्ही इथे 5 ने द्याल आणि वरती 7 ने, तसं चालत नाही. एक अंशाला आणि छेदाला एका संख्येने भाग केला पाहिजे, तेव्हाच भाग द्यायचा. नाहीतरी खाली 5 ने आणि वरती 7 ने, 2 ने असं चालत नाही भागाकारामध्ये, अंशा म्हणजे पूर्णांकामध्ये. समजलं? बघा आता दशांश चिन्ह आपण घेतले, अपूर्णांकांची बेरीज वगैरे वगैरे काही या गोष्टी शिकवायला मला जवळजवळ 10 दिवस तरी लागतील. जे आता जे शिकवलं 10 दिवस लागले असतील, पण तुमच्याकडे वेळ नाही. तुम्ही आता तुमची एक्झाम जवळ चालली आहे आणि तुमची तयारी वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे मला फास्ट तुमच्यासाठी ते लवकर शिकवावं लागलं. त्यानंतर बघा काही नोट्स वगैरे, हो काही नोट्स वगैरे देत सगळं जे वाटलं ना ते. पण मला तर असं वाटतं तुमच्याकडे बघून काही लिहिण्याची गरज नाही. इंग्रजीचं का? इंग्रजी सुरू काय ते अजून आधी ऐकावं. तर काल पण आलो पाहिजे. काल आलो, तुमचं वेगळं नियोजन होतं, त्याच्यामुळे मला पण नियोजन आलं नाही. पण बघा मला इंग्रजीचं बघून आलो सर घेणारच आहे. मोठी व्यवस्था करत यावी. बघा आता आपण
लसावी मसावी, लसावी आणि मसावी माहिती आहे तुम्हाला काय असतं बरं लसावी मसावी? त्याच्यावर शाब्दिक उदाहरणं आलेले असतात. ते शाब्दिक उदाहरणं पण तुम्हाला समजले पाहिजे. लसावी मसावी पण काढता आला पाहिजे. समजा आता मी सरळ व्याजाचं एक उदाहरण घेतो बघा. सरळ व्याजाचं कसलं उदाहरण? सरळ व्याज. व्याज काढण्याची पद्धत माहिती आहे? सरळ व्याज काढण्याचं सूत्र कोण सांगतं बरं? इथे बसलेल्यांपैकी वर बोट करा आणि सांगा. येत नसेल इथे मुकाट्याने लिहून जरी दाखवलं तरी चालणार, मी समजून घेईन. प्रॉब्लेम तर सरळ व्याज कसं काढलं जातं मुलांना? मी तुम्हाला आधी सांगितलं की एस टी कॅटेगरीमध्ये तुम्ही नक्कीच स्वप्न ठेवायचं, कलेक्टरचं ठेवा, नक्की तहसीलदाराचं पद हातापर्यंत तुमच्या लक्षात ठेवा. आणि एस टी कॅटेगरीचा 100% अधिकारी होईलच. मग जर तुमचं रक्त जर आज सळसळलं असेल तरच नक्की होईल. आणि तुम्हाला जर काही येत नसेल तर आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तर नक्की तुम्ही अधिकारी व्हाल. बघा मग आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र कोण सांगतं? ती पुस्तकच घेतले, ती यादी घेतली सरांकडून. ती यादी बुक स्टॉलमध्ये जा, सटाणा, मालेगाव, कस्तुरीमध्ये जा, वैशालीमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला जिथे बुक स्टॉल दिसेल तिथे जा, ती पुस्तकं घेऊन जा. मी जर कलेक्टर राहिलो असतो तिथे सगळे पुस्तक काढून वाचले असते. या ठिकाणी पुस्तकांचं नियोजन वगैरे तुम्ही करा. मग तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र माहिती? सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे बघा. मला तर असं वाटतं की आपण व्याजाने पैसे देत नाहीत कोणाला, घेत नाही. इमानदारी आपल्याला आहे की नाही? कष्टाचंच खाऊ 200 रुपये रोजच, पण नाही कोणाचं कर्ज नको असं वाटतं तुमच्याकडे. म्हणून ते व्याज शिकणार आहोत. कदाचित तुम्ही नोकरी लागणार असता, माझ्यासारख्याला अडचण आली तर सर घेऊन जा व्याज देणार की नाही? बघा तर मग गुणिले भागिले 100 करा. मग इथे बघा आता व्याज काढण्याचं सूत्र म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज असते बघा. बिझनेसमॅन घ्या, कोणी घ्या, शेतकरी घ्या, कोणी घ्या, गव्हर्नमेंट सर्वंट घ्या, कोणी घ्या. तर ती व्यक्ती सरळ बँकेतून असो किंवा सावकाराकडून असो व्याजाने पैसे घेत असते. आपण साहजिक 10,000 20,000 वगैरे वगैरे अडचण आली तर आपण काय म्हणतो? कोणी मित्रांनी किंवा कोणी नातेवाईकांनी नाही दिले का डायरेक्ट नाही, मी आता व्याजानेच पैसे काढतो, व्याजानेच काढतो. त्याच पद्धतीचं ते व्याज काढायचं.